नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतीची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवरती फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचा आपण आढावा घेत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये फलटण तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत आणि दिग्गज कार्यकर्ते असलेली निरगुडी तालुका फलटण ग्रामपंचायतचा आढावा घेणार आहोत. निरगुडी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे 2 गट आणि राजेगट शिवसेनेचा 1 गट या ठिकाणी कार्यरत आहे. या ग्रामपंचायतीसाठीचे आरक्षण हे सर्वसाधारण निघाले असल्यामुळे आता अनेकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधले असून येणाऱ्या आगामी महिना 2 महिन्यामध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. निरगुडी ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर निरगुडी गावामध्ये 2700 मतदान, तर निरगुडी ग्रामपंचायत अंतर्गत मांडव खडक जी या अंतर्गत असलेली एक छोटे ग्रामपंचायत त्या ठिकाणी 900 मतदान, अशा प्रकारचं बलाबल या ठिकाणी आहे. 5 वर्षापूर्वी निरगुडी ग्रामपंचायतची निवडणूक ही काही जागा, यामध्ये 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 3 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक लागली होती आणि 3 जागां 8 पैकी तब्बल 6 जागा या राजगटाच्या होत्या, तर 2 जागा या भारतीय जनता पक्षाच्या बिनविरोध झाल्या होत्या. यानंतर झालेल्या 3 जागांच्या निवडणुकीमध्ये यामधील काही जागा राजगटाला मिळाल्या, तर काही जागा या ठिकाणी भाजपला मिळाल्या. गेल्या 5 वर्षामध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अनेक स्थित्यंतरे या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामुळे आता निरगुडी ग्रामपंचायतला यावेळेस काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत. सध्या निरगुडी गावामध्ये राजेगट शिवसेनेचा 1 गट कार्यरत आहे, तर भारतीय जनता पक्षाचे 2 गट कार्यरत आहेत. याबरोबरच युवा नेतृत्व सह्याद्री कदम यांनाही मानणारा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या एका गटाचे नेतृत्व सचिन सस्ते, युवा नेतृत्व सचिन सस्ते हे करत आहेत, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व या ठिकाणी सोसायटीचे माजी चेअरमन युवराज सस्ते या ठिकाणी करीत आहेत. तर राजगटाचे या ठिकाणी प्रामुख्याने राजगट शिवसेनेचे गटाचे नेतृत्वही या ठिकाणी गणपत सस्ते हे करत आहेत. सध्या जर विचार केला तर निरगुडी गावामध्ये प्रामुख्याने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये युवा नेतृत्व सचिन सस्ते, त्याबरोबरच सत्यजित सस्ते यांचंही नाव चर्चेत आहे, विश्वजित सस्ते, युवराज सस्ते, त्याचबरोबर संतोष सस्ते, त्याबरोबरच महेश वसंत सस्ते, या अशा दिग्गज कार्यकर्त्यांची नावे संभाव्य चर्चेतील उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत. याबरोबरच आणखीनही काही कार्यकर्ते या ठिकाणी पडद्या आडून गुपचूप आपली मोर्चेबांधणी करत आहेत. निरगुडी गाव हे राजकीय दृष्ट्या हुशार आणि जागृत गाव आहे. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती बागायत क्षेत्र असलेल्या या गावामध्ये फळबागांची शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते. द्राक्ष, डाळिंब, त्याचबरोबर अगदी इतर सीताफळ असतील आणि इतर बागा या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती घेतात आणि 2 पलकवडीचे पाणी आल्यामुळे हे गाव सुजलाम सुफलाम झाले आहे. आणि यावर्षी पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होत असल्यामुळे या ठिकाणी तिरंगी काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते की काय, अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त होत आहे. सध्या तरी इच्छुकांनी या गावामध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली असून नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या गावातील 2 उमेदवार, यामध्ये अमोल सस्ते आणि दुसरे युवराज सस्ते हे पंचायत समितीचे उमेदवार होते, तर जिल्हा परिषदेला या गावामधून सह्याद्री कदम यांना जवळपास 378 मतांचं मताधिक्य, तर पंचायत समितीला 278 मतांचं मताधिक्य हे शिवसेनेच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळालं होतं. यामुळेच आता गतवर्षी या गावातून बिनविरोध सदस्य या ठिकाणी निवडून गेले होते. यावेळेस मात्र आता 5 वर्षानंतर पुलाखालून अनेक पाणी गेले आणि यावेळेस काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळणार का,
कारण यावेळचे सरपंच पद हे सर्वसाधारण आहे आणि सरपंच पदासाठी सध्या तरी जवळपास 6 नावे चर्चेत आहेत। याबरोबरच पडद्याआडूनही अनेक नावे या ठिकाणी चर्चेत असल्याचं सांगण्यात येत आहे। तुम्हाला काय वाटतं? जरूर निरगुडी ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सरपंचपदी कोण विजय होईल, त्याचबरोबर निरगुडीमधून सध्या कोण कोण इच्छुक आहेत याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। त्याबरोबरच चॅनलवरती जर नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटूया नवीन ग्रामपंचायत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।